हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी अशी अचानकच निघालेली आहे सिद्धिविनायक दर्शनासाठी. आज आहे मंगळवार, तर म्हटलं चला खूप महिने झाले सिद्धिविनायक मंदिरमध्ये गेली नाही आहे. म्हणजे मी ते ट्रॅव्हलिंग ब्लॉग अपलोड केले होते, तर म्हटलं चला आज जर ट्रॅव्हल करत आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. सो बाहेर खूप ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये हालत जाम खराब झाली होती. सो हे फुलं बघून आणि बुके बघून एवढं फार छान वाटत होतं ना, काय सांगू तुम्हाला, शब्दच नाही आहेत. तर ही सर्व ओरिजिनल फुलं आहेत आणि ते बुके बनवलेले आहेत. दादरचा हा मार्केट आहे आणि मी ते नेहमीच फुलं घ्यायला येत असते. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा व्हिडिओला आणि त्याचसोबत तुमच्या कॉमेंट्स नोंदवायला विसरू नका. तर ह्या लाईनमध्ये मी आता उभी आहे टॅक्सीची वाट बघत. खूप मोठी लाईन होती. टॅक्सीची लाईन बघता क्षणी मला असं वाटलंच की मंदिरामध्ये सुद्धा तेवढीच गर्दी असणार आहे. सो फायनली टॅक्सी मिळाली. ही शेअरिंग टॅक्सी आहे आणि ती टॅक्सी घेऊन मी सिद्धिविनायकला पोचले. इथून वॉकिंग डिस्टन्ससुद्धा खूप कमी आहे, बट खूप ऊन असल्याकारणाने मी चालत न जाता टॅक्सी हा पर्याय निवडला. मी बँड्राला आली होती आणि काही स्टेशन दूरच सिद्धिविनायक मंदिर म्हणजे दादर होतं. तर म्हटलं चला आता इथून तर मला घरीच जायचं आहे, मग काय करू. तर माझ्या लगेच लक्षात आलं की अरे आपण खूप दिवस झाले सिद्धिविनायकला गेलेलो नाही आहोत. सो निघाली मग तशीच आणि आली. तर इथेसुद्धा खूप ट्राफिक आणि खूप गर्दी होती, कारण आज मंगळवार आहे. सो मंगळवारची एनी टाईम तुम्ही जाल तर गर्दी असते. आता मला माहीत नव्हतं की मला नक्की दर्शन कोणतं मिळणार आहे, कारण गर्दी पाहता क्षणी असं वाटलं की बाबा दर्शनासाठी म्हणजे 1-2 तास तरी नक्कीच लाईनीला उभं राहावं लागणार. सो मग मी ठरवलं की दुरून दर्शन करायचं. दूरदर्शन त्या लाईनमध्ये उभी राहिली आणि मग नंतर इथून छान मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन केलं. अगदी व्यवस्थितरित्या दर्शन झालं. त्याच्यानंतर इथे मारुतीची मूर्ती आहे समोरच, तुम्ही पाहू शकता. तिथेसुद्धा छान दर्शन केलं. म्हणजे इथे आपण खूप वेळ बसून आपल्याला नामस्मरण करायचं असेल तर सुद्धा करू शकतो. तर एक मी 10 मिनटं थांबून मस्तपैकी छान पूजा केली आणि त्याच्यानंतर मग इथून निघाली बाहेर आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर मी आली होती सिद्धिविनायक मंदिरमध्ये. आणि ॲक्च्युली मी ह्या टायमाला कधीच जात नाही, कारण माझा जो टायमिंग असतो तो सकाळी मॉर्निंगचा टायमिंग असतो. म्हणजे सकाळी सकाळी पहाटे 3 ते 4-5 या दरम्यान आहे. तर इथेसुद्धा टॅक्सीसाठी लाईन होती. मग फायनली टॅक्सी मिळाली आणि मग त्याच्यानंतर एवढं बरं वाटलं, कारण की ऊन एवढं लागत होतं ना, काहीच विचारून सोय नाही आणि त्याच्यामध्ये पूर्ण घामाघूम व्हायला होत होतं. मस्तपैकी दर्शन झाल्यानंतर मी पुन्हा आली दादर स्टेशनला. दादर स्टेशनला आल्यानंतर फुलं शोधत होती, कारण की हा फुल मार्केट आहे आणि इथे फुलं छान फ्रेश मिळतात आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात, म्हणजे होलसेल रेट असतो. सो इथून छान मस्तपैकी अर्धा किलो फुलं घेतली आणि तुम्ही बघू शकता खूप छान फ्रेश फुलं आहेत, एकदम टवटवीत. एवढ्या कडकडीत उन्हामध्ये सुद्धा ही फुलं बघा किती टवटवीत आहेत. सो फुलं घेतली आणि मग तिथून पुन्हा निघाली ट्रेन पकडायला. तर जस्ट समोर पाहिले ते सगळं कोकणचा मेवा आलेला होता. तर करवंद, जांभळं, काय 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 मस्त छान होतं सगळं. बट मी काही खरेदी केलं नाही, कारण आंबे तर ऑलमोस्ट होते घरी आणि करवंद आता खाण्यात मला काही योग्य वाटत नव्हतं, कारण खूप उन्हामध्ये ते त्रास करतात. मी प्लॅटफॉर्मला जाता क्षणी ट्रेन आली होती आणि मी पाहिलीसुद्धा नाही की कोणती ट्रेन आहे. सो ही ट्रेन होती अंधेरी. तर म्हटलं काही हरकत नाही, आता अंधेरीवरून पुन्हा मला ट्रेन चेंज करावी लागेल. तर पटकन मग ट्रेनमध्ये चढली आणि निघाली घरी. सो हा एक छोटासा मी ब्लॉग बनवला होता ट्रॅव्हलिंगचा. खूप दिवसानंतर असे ब्लॉग बनवत आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचसोबत हाईप करायलासुद्धा विसरू नका. तर तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. तर असेच आपले व्हिडिओ जे पण काही मी अपलोड करत आहे ते नक्कीच बघा आणि कॉमेंट्स करून सांगत राहा कसे आहे ते व्हिडिओ. तर अंधेरी स्टेशनला उतरली आणि इथून मग आता पुन्हा नवीन ट्रेन पकडायची होती, ती म्हणजे बोरिवली ट्रेन. सो इथून मग
प्लॅटफॉर्म चेंज केला आणि बोरिवली ट्रेन पकडली आणि फायनली एवढ्या गरमीमध्ये ट्रॅव्हलिंग करणं खरंच खूप टफ असतो आणि हालत खूप खराब होते. बट काही एवढं वाटलं नाही, कारण दर्शन फार सुंदर झालं होतं. मी जेवढं पण सिद्धिविनायक दर्शन केलेलं आहे ना, तो ट्रेनने कमी आणि पायी जास्त केलेला आहे. सो माझा हा मला वाटतं पहिलाच असा दर्शन असेल जो मी ट्रेनने केलेला आहे. आणि जो पायी प्रवास केलेला आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ मी चॅनल पेजवरती अपलोड केलेले आहेत, तर नक्की जाऊन बघा आणि ते सुद्धा कसे आहेत सांगा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय, टाटा, टेक केअर.